नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवते केरळमधला उत्सव. आपल्याकडे जसं उरूस होतात तसं यांच्याकडे असे उरूस असतात. फक्त आपल्याकडे गावचे उरूस असतात, यांच्याकडे घराण्याचे. घराणा म्हणजे यांच्या मुलींचा वंश असल्यामुळे जेवढ्या त्या घरातल्या मुली आहेत त्या बाहेर राहतात किंवा कुठे ते सगळे मिळून एकत्र येतात आणि ते मिळून सगळं हा कार्यक्रम करतात. त्यांच्याकडे सुना देवाची पूजा नाही करत. त्यांच्या सुना त्यांच्या माहेरच्या देवाची पूजा करतात आणि ज्या लेकी आहेत ते त्यांच्या घरातल्या देवाची पूजा करतात. असं आहे सगळी केरळची संस्कृती. थोडीफार मला माहिती झालेली, मी जाते म्हणून इकडे किंवा बऱ्याचदा गेलेली आहे म्हणून. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. अशी देवाची पूजा वगैरे आहे. हे जे नाचतात त्यांची पूजा केलेली असते, त्यांच्यात देवसंचार झालेला असतो आणि मग ते सगळं असं त्यांना नवस बोलतात. नवस पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे आपल्यासारखे काय नारळ फोडतात ना, तसं त्यांच्याकडे काहीतरी तुला होते, ह्या टाईपचं सगळं असतं. खूप सुंदर आहे. वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रांतातले आपल्या देशातल्या. याला तय्यम म्हणतात आपल्याकडे. जसं काय म्हणतात त्याला उरूस म्हणतात, जत्रा म्हणतात, तसं या कार्यक्रमाला तय्यम म्हणतात. त्यांच्याकडे ह्या कार्यक्रमानंतर असं चांगला प्रसाद असतो, गोडधोड जेवण वगैरे खूप सुंदर असतं म्हणजे जेवणाचं. आणि असंच उरसासारखं पण एवढ्या मोठ्या लोकांचं असं मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो. असं आहे बघण्यासारखं. बघा कसं वाटलं आणि मला सांगा.